आपल्यासोबत या ठिकाणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार देखील आहेत माझ्यासोबत। दादा, मोठी दुर्घटना आहे, अनेक लोक वाहून देखील गेलेले आहेत आणि त्या पुलात देखील लोक अडकलेले आहेत। आहे ना, इथं तुम्ही बघितलं एनडीआरएफ, पोलीस प्रशासन, सर्वच लोकांनी, ग्रामस्थ सुद्धा बॉडी काढण्यासाठी मदत करत आहेत आणि सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे की जेवढ्या जास्त लोकांना जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल। आत्ताच आपल्यासमोर एक व्यक्ती जिवंत आहेत, त्यांना बाहेर काढलेला आहे। त्यामुळे आपण प्रार्थना करूया जेवढे काही लोक निघतील ते जिवंतच निघतील आणि त्यांना लवकरात लवकर आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा करूया। प्रशासनाकडून तुम्ही काय माहिती घेतली का, किती लोक वाहून गेलेत किंवा किती लोक अडकलेत, काय कळलंय? तसं आता पोलीस प्रशासनाला आम्ही सुद्धा कुठे डिस्टर्ब केलेलं नाही, पण जो काही अंदाज ग्रामस्थांकडनं आलेला आहे 4-5 जण कदाचित मृत्युमुखी पडले असतील। आम्ही मुद्दामून पोलीस प्रशासनाला त्रास याच्यासाठी देत नाही की पोलीस प्रशासन त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही इथं ग्रामस्थांबरोबर आणि काही लोकल प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, यांच्यावर आम्ही सर्वजण इथं आहोत। दादा, हा जो पूल जो कोसळलेला पूल आहे तो फक्त पादचाऱ्यांसाठी होता, मात्र नागरिकांनी दुचाकी घातल्यामुळे ओव्हरलोड झाला आणि त्यामुळे तो कोसळल्याची माहिती समजते। सहसा ग्रामस्थांना जर दुसरा कुठला पर्याय नसेल तर मोटरसायकल येणं जाणं हे पूल वापरतात। विषय असाच आहे की आता या पूलचं काय करायचं, काय झालं आहे, काय मंजूर आहे हे आपण थोडंसं नंतर त्याच्यावर चर्चा करूया। पण आता महत्त्वाचं काय, जिवंत जास्तीत जास्त लोकांना वाचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।